एका घरात इतका मोठा शस्त्रसाठा असेल याची कल्पनाही पोलिसांनी केली नव्हती. तलवारी, खंजीर, कट्यार, कुऱ्हाडी आणि संख्या किती? एक दोन नाही तर तब्बल 4796 घातक शस्त्र सापडली. नांदेडमध्ये पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यात असा साठा सापडलेला आहे की अधिकारीही काही क्षण थक्कच झाले. महाराष्ट्रातली शस्त्रसाठा जप्तीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. हा साठा नेमका कुठून आला, तो कोणासाठी जमा केला जात होता आणि यामागे एखादं मोठं रॅकेट आहे का, जाणून घेऊयात या स्टोरीमधून. नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रामदास नगर परिसरात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांना जे दिसलं ते पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकलीये. घरामध्ये अक्षरशः शस्त्रांचा डोंगर उभा होता. तलवारी, खंजीर, कोयते, कट्यार आणि कुऱ्हाड यांचा मोठा साठा तिथं लपवून ठेवण्यात आलेला होता. विशेष म्हणजे ही शस्त्र केवळ संग्रहासाठी नव्हती, तर ती विक्रीसाठी आणल्याची प्राथमिक माहिती आता पोलिसांनी समोर आणलेली आहे. म्हणजेच हा शस्त्रसाठा नसून एक भव्य गुन्हेगारी नेटवर्कचा भाग सुद्धा असू शकतो, असं नांदेड पोलिसांनी संशय व्यक्त केलेला. पोलिसांनी घराची सखोल झडती घेतल्यानंतर तब्बल 4796 धारदार शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये विविध आकारांच्या तलवारी आहेत, घातक खंजीरं आहेत, कट्यार आणि लोखंडी लाकडी दांड्याच्या कुऱ्हाडींचा वापर करण्यात आलेला आहे. या संपूर्ण शस्त्रसाठ्याची बाजारातली किंमत ही 43 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं पोलिसांनी यावेळी माहिती सांगितलंय. नांदेडच्या इतिहासातली अवैध शस्त्रांवरची ही सर्वात मोठी कारवाई सध्या मानली जाते. या प्रकरणात पोलिसांनी जसवंत सिंग प्रकाश सिंग सुखमनी या 50 वर्षीय आरोपीला अटक केलेली आहे. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार हे शस्त्र विविध भागात पसरवले जाणार होते आणि पोलिसांचा तपास एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटपर्यंत आता वळलेला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या माहितीची गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सुद्धा तयार करण्यात आलं होतं. पूर्ण नियोजन करून ही धाड टाकण्यात आली आणि मोठा साठा जप्त करण्यात आला. सध्या पोलिसांकडून या शस्त्रांचा पुरवठादार कोण आहे, ही शस्त्र कुठून आणली गेली आणि ही नेमकी कोणाला विकली जाणार होती याचा सुद्धा तपास सुरू आहे. आता या तपासातून आणखीन किती धक्कादायक खुलासे होत आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नवराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर नवराष्ट्राच्या दोन्ही पेजला फॉलो करायला विसरू नका.